लोकसभा चुनाव में भाजपा प्रत्याशी नवनीत राणा की हार के बाद पहली बार विधायक रवि राणा पत्रकारों से बात की। इस दौरान यूसीएन संवाददाता से खास बातचीत में विधायक रवि राणा ने नवनीत राणा की हार की जिम्मेदारी खुद ली। साथ ही कहा कि हार के कारणों का पता लगाने के लिए विश्लेषण जारी है और आत्ममंथन करेंगे। लोकसभा निवडणुकीनंतर आमदार रवी राणा यांनी प्रथमच पत्रकारांसोबत संवाद साधलेला आहे। नेमकं नवनीत राणा यांचा पराभव का झाला याच्यावर आत्मचिंतनसुद्धा त्यांनी केलेलं आहे। आपल्यासोबत याच विषयावर बोलण्याकरता रवी भाऊ आहेत। भाऊ, काय सांगाल, आज पत्रकार परिषद घेतलेली आहे, काय नेमकं कारण? नाही, मी सर्वस्व युवासेना पार्टीच्या वतीने मी स्वतः नवनीत राणाच्या पराभवाची जबाबदारी घेतली आहे। कोणावरही आरोप केले नाही, पण ज्या जे समीकरण राजकीय रोट्या ज्यांनी शेकल्या, ज्यांनी आपल्या तोडीच्या माध्यमातून, वसुलीच्या माध्यमातून आणि वेगळ्या नेत्यांनी जो फायनान्शियली ज्यांना सपोर्ट केला, त्या सगळ्यांचा पर्दाफाश जरूर केलेला आहे। पण याच्यापेक्षा जास्त येणाऱ्या विधानसभेमध्ये अचलपूरची जनतासुद्धा त्यांचा हिशोब घेईल। ज्या ज्या लोकांनी दुप्पलपणे आपल्या स्वार्थासाठी राजकारण केलं त्याचा हिशोबसुद्धा जनता विचारेल। जनता विचारेल की एक सक्षम उमेदवार नवनीत राणा, जे वन अगेन्स्ट ऑल जे चित्र अमरावती जिल्ह्यात होतं, वन अगेन्स्ट ऑल देशामध्ये मोदींच्या विरोधात नेत्यांनी चित्र केलं होतं आणि खोटा प्रचार केला। संविधान बदलेल, संविधानाचा खोटा प्रचार करून त्यांनी ज्या पद्धतीनं मतं मागितली, 8,500 रुपये त्यांच्या खात्यात टाकू खटाखट हा खोटा प्रचार केला आणि मतं मागितली। एक वेळा खोटा प्रचार करू शकता, पण येणाऱ्या काळामध्ये खोटा प्रचार करून ज्या उमेदवाराला त्यांनी थांबवलं त्याचा हिशोब अमरावती जिल्ह्याची जनता आपापल्या मतदारसंघामध्ये त्या उमेदवाराला विचारणार। आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये युवा स्वाभिमानचं चित्र कसं राहील? नाही, आम्ही NDA सोबत आहे, महाविकास आघाडी महायुतीच्या सोबत मी गेल्या अनेक वर्षापासून आहे। देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यासोबत काम करत आहे, जिल्ह्याच्या विकासाठी करत आहे। त्यांच्यासोबतच लढून ज्या ज्या ठिकाणी युवासेना पार्टीचे कार्यकर्ता मजबूत राहील त्याला उमेदवारी दिल्या जाईल, ज्या ठिकाणी महायुतीचे उमेदवार जिथे ते मजबूत राहील त्यांना उमेदवारी दिला जाईल। सगळ्यांचा विचार विमर्श करून आम्ही अनेक ठिकाणी उमेदवार उचलणार। बच्चू कडूचं एकच वक्तव्य होतं की नवनीत राणा पाडणं हेच आमचा उद्देश आहे। काय तेच सांगितलं ना की उद्देश कशासाठी असते। जेव्हा रसद पुरते, जेव्हा एखाद्या तोडीबाजाला एखाद्यासोबत सेटलमेंट करते की मला एवढे द्या मी हे करतो, अशा प्रकारचा सेटलमेंट करून अशा प्रकारे वसुली करून जे सुपारी घेतली होती ते सुपारीबाज नेहमी सांगत होता नवनीत राणाला पाळायचं आहे। नक्कीच या निवडणुकीच्या माध्यमातून तोडीबाजांनी वसुली जरी केली तरी मात्र त्यांचं साध्य काही झालं नसल्याचा आरोप आमदार रवी राणा यांनी आपल्यासोबत बोलताना व्यक्त केला आहे। अरुण जोशी, यूसेन न्यूज, अमरावती।